मागच्या भागात आपण बघितलं की कुलकर्ण्याला कडून झालेल्या घोटाळ्याची उगवणी करण्याची सोय पुलानं कशी केली. पाहूया पुढे काय झालं. दुसऱ्या दिवशी रणरागाच्या दिवाणखान्यात नेहमीप्रमाणे सगळे जमले होते. कुलकर्णी पुढे आला. एक विनंती होती सरकार. बोला कुलकर्णी. आजकाल वयाच्या मानानं जरा कमी दिसायला लागलंय. आकडे वाचताना गोंधळ होतो. त्यामुळे मला हिशोब बघण्याच्या कामातून मोकळं केलं तर बरं होईल. कुलकर्णी, एवढं काय वय झालं तुझं? नाही सरकार, राज्याच्या हिशोबाची जबाबदारी पार पाडणं मला अवघड व्हायला लागलंय. अप्पा मी बोलू का? पुलानं विचारलं. बोल पुला. काका म्हणतात ते खरंय. हिशोब तपासताना मला ते जाणवलं. पण काकांच्या जागी आपण तितकाच विश्वासू आणि योग्य माणूस नेमू शकतो. काकांचा मुलगा नागा हिशोबात तरबेज आहे. काही गरज लागली तर काका त्याला सांगू शकतात. त्यांच्या तालमीत तोही तयार होईल. रणरागानं कौतुकानं पुलाकडे बघितलं आणि तो हसून म्हणाला, ठीक आहे, तू माणूस हेरतोयस हे उत्तम आहे. कुलकर्णी, उद्याच नागाला हिशोब ठेवायचे शिकवा. पुढच्या प्रतिपदेपासून नागा हिशोबनीस असेल. तुमच्या पगाराच्या निम्म तुम्हाला निवृत्ती वेतन मिळेल. नागा तयार होतोय हे पाहणंही तुमची जबाबदारी. प्रणाम करून पुलाकडे न पाहत कुलकर्णी निघून गेला. महिन्याभरातच सर्व हिशोब घेऊन कुलकर्णी आणि नागा परत पुलाच्या भेटीला गेले. अफरातफर केलेल्या रकमेचा हिशोब पाहून पुला चकित झाला. थोडी थोडी करून इतकी मोठी रक्कम कुलकर्णी काकांनी हडपली असेल असं त्याला वाटलं नव्हतं. काका, अप्पांनी तुम्हाला निवृत्ती वेतन दिलंय, पण तुमच्याकडे तुमची जमीन सुद्धा आहे. निवृत्ती वेतनाची इतकी गरज नाहीये. त्यातून नागाचा पगार चालू होईलच. त्यामुळे यापुढे जे निवृत्ती वेतन येईल ती सर्व रक्कम आणि तुमच्या जमिनीचा जो सारा येईल त्याच्या अर्धी रक्कम जास्त भरायची. आणि ही सर्व रक्कम सैन्य खात्यात गेली पाहिजे. समजतंय? होय कुमार. हिशोबाचा गोंधळ मार्गी लागला होता. जरी कुलकर्ण्याकडे होणारी पैशाची गळती बंद झाली तरी ते धन फौज उभी करायला पुरणार नव्हतं. वातापी मधून राजांकडे जाणारा पैसा थांबवायला हवा होता. पुलानं परत एकदा रणरागाकडे विषय काढला. आप्पा, कुलकर्णी काकांकडे मी हिशोब बघितले. कदंब राजांना आपण जो पैसा देतो तो थांबवला तर आपण बदामीला वनवासीपेक्षा जास्त समृद्ध करू शकतो. रणरागा अनुभवी, वयानं मोठा. त्याच्याकडे पुला इतकी धडाडी नव्हती. पुला, असं काही करायचा विचार सुद्धा करू नकोस. सारा जर वेळच्या वेळी कदंब राजांकडे पोहोचला नाही तर त्यांची फौज वातापीची वाट चालायला लागेल. तिला तोंड द्यायची ताकद आपल्याकडे नाहीये. आप्पा आपल्याला कदाचित पूर्णपणे साथ देणार नाहीत हे पुलाच्या लक्षात आलं. आप्पा, पण एक गोष्ट आपण करू शकतो. कदंबांचा कोणी माणूस वातापीला कधी येतो का? नाही, 5-6 वर्षापूर्वी एकदा येऊन गेला होता. त्याच्यानंतर कोणी नाही. ठीक आहे. या वर्षी दुष्काळामुळे पुरेसं पीक आलेलं नाही असं आपण कदंबा राजांना कळवलं तर? रणराग विचारात पडला. पुलाची धडाडी त्याला माहीत होती. एकेकाळी त्यानंही कदंबांच्या सैन्यात तलवार गाजवली होती. पाऊस खरोखर थोडा कमीच झालाच होता. कळवणं शक्य होतं. ठीक आहे, तसं करूया. किती टक्के का उत्पन्न कमी सांगूया? 50% सांगूया अप्पा. इतकं कमी? होय अप्पा. आपण 20 म्हटलं तर कुदंबांकडून 10 मान्य होतील. आपण 50 म्हटलं तर 20ला मान्यता मिळेल. रणरागाला पटलं. चालुक्यांनी 50% कमी सारा भरण्याची मागणी कदंबांकडे गेली. तसं पत्र तयार करून ते जासुदा मार्फत पाठवायचं होतं. पण पुलानं नागाला बरोबर घेऊन स्वतः जायचा निर्णय घेतला. रणरागा जरा बुचकळ्यात पडला. पुलानं स्वतः जायची काहीच गरज नव्हती, पण पुला ठाम होता. शेवटी रणरागानं परवानगी दिली. पुला आपली 100 स्वारांची तुकडी घेऊन निघाला. या तुकडीत पुलाचे निष्ठावंत मित्र होते. मेघमेरू, लिंगण्णा, केसरी, वनराज, केशव, सुकेतू, अय्यप्पा आणि विजयण्णा. यांच्यावर पुला कधीही विश्वास टाकू शकत होता. ते त्याचे जीवाभावाचे साथीदार होते. या सर्वांना घेऊन जाण्यात पुलाचा एकच हेतू होता. जर जमलं तर बनवासीच्या आजूबाजूचा प्रदेश नजरेखालून घालायचा. त्याप्रमाणे सगळे निघाले. आता सगळे सडे तरुण मुलगे असल्यामुळे बरोबर काही लवाजमा घ्यायची गरज नव्हती. घोड्यांवरून खडी स्वारी होती. वेगानं हालचाली करणं शक्य होतं. लहानपणी केलेला प्रवास जरी पुलाला थोडा आठवत होता तरी आता त्याची नजर बालवयातील पुलाची नव्हती. त्याला बरंच जास्त उमजत होतं. बनवासीच्या बाहेर पुलाला पहारेकऱ्यांनी अडवलं. परवानगीशिवाय स्वारांना घेऊन आत जाता येणार नाही हे सांगितलं. फक्त 10 लोकांना घेऊन पुला आत गेला. बाकीच्यांना तिथेच वस्ती करायला सांगितलं.
पण आत गेलेले 10 लोकच पुलासाठी महत्वाचे होते. सर्वांना कदाचित आत जायला मिळणार नाही याचा अंदाज पुलाला होताच. मेघमेरू आणि सुकेतूला उरलेल्या फौजेसोबत बाहेर ठेवलं होतं. बनवासीच्या सर्व बाजूंनी फिरून पहारे किती आहेत, कुठे आहेत याची माहिती त्यांना जमा करायची होती. लिंगण्णा आणि वनराज यांना शहराच्या आतली माहिती काढायची होती. केसरी आणि विष्णू फौजेची माहिती काढणार होते. अय्यप्पा, विजयण्णा, नागा आणि पुला हे चौघेच कदंबराजांच्या महालात जाणार होते. बनवासीत शिरल्यावर सर्वांनी एका धर्मशाळेत आपली घोडी थांबवली. तिथे एका मोठ्या श्रीकृष्णाच्या देवळाच्या बाहेर प्रशस्त अंगणाच्या बाजूनं धर्मशाळा बांधलेली होती. तिथे बाहेर जमिनीत घोड्यांना बांधायला गोल लोखंडी कड्या ठेवल्या होत्या. बाजूला घोड्यांना पाणी पाजायला हौद होता. मोठ्या झाडांची तिथे सावली होती. बांधलेल्या 6 उमद्या घोड्यांवरून पुलाची नजर हटत नव्हती. पुला आणि त्याच्या साथीदारांची घोडी उंचीला कमी, आकारानं लहानखुरीच, पण ही 6 घोडी उंचीपुरी, भरल्या छातीची, ऐटदार. चौकशी करता कळलं की कोणीतरी अरब देशातला सौदागर ही घोडी विकायला कदंबांकडे आला होता. पुलानं त्या सौदागराच्या उभाच्या जवळ अजून माहिती काढली. 500 सुवर्णमुद्रा प्रत्येक घोड्यामागे सौदागर मागत होता. बाप रे, 6 घोड्यांसाठी 3000 सुवर्णमुद्रा. कदंबांना सारा दिल्यावर उरलेला वातापीचा वर्षाचा वसूल सुद्धा इतका नव्हता. पुलाच्या मनात घोडी भरली होती, पण इतका पैसा पुलाकडे नव्हता. कदंबांच्या राजधानीत येऊन काही गडबड करणं सुद्धा शक्य नव्हतं. असे सौदागर वातापीला आले पाहिजेत, पुलाच्या मनात आलं. पुला, अशी घोडी आपल्या पागेत हवीत नाहीत का? अय्यप्पा म्हणाला. हो रे, पण इतका पैसा कुठून आणणार? अशीच घेऊन गेलो तर. अय्यप्पा, इथे असाच विचार करू नकोस. घोड्यांची चोरी आपण केल्याचं कदंबराजाच्या लक्षात येणारच. लगेच त्याची फौज वातापीची वाट चालू लागेल. सध्या तरी ते आपल्याला झेपणार नाही, पण काळजी करू नकोस. आज ना उद्या ही घोडी वातापीमध्येच येणार आहेत, पुलानं विश्वासानं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कदंबराजांच्या राजवाड्यावर जाऊन पुलानं वर्दी दिली. पण राजा शिकारीला गेला होता. परत यायला 10-12 दिवस तरी जाणार होते. तोपर्यंत बनवासी मध्येच थांबणं पुलाला भाग होतं. तशी बातमी घेऊन पुलाचे 4 स्वार माघारी वातापीला रवाना झाले. राजा राजवाड्यात नसल्याचा पुलाला आनंदच झाला. त्या निमित्तानं संपूर्ण शहर पूर्णपणे निरखणं शक्य झालं. शहरात बाजार कुठे, तो कधी भरतो, इतर वस्त्या कुठे आहेत, कशा आहेत, सैन्य कुठे ठेवलेलं असतं, सर्व गोष्टी पुला हेरून ठेवत होता. साथीदार मदतीला होतेच. 10 जण एकत्र कधीच फिरत नसत. 2 किंवा 3 एकत्र असायचे. त्यामुळे पटकन कोणाला संशयही येत नव्हता. कदंबराज परत येईपर्यंत पुला शहराची खडानखडा माहिती होती. पुढे काय झालं, पुढल्या भागात.